तर पहा या ठिकाणी आपण 3 वाक्य वेगवेगळे वाक्य घेतलेले आहेत। पहा इथे आहे विजयने गणेशला 50,000 रुपये दिले। हे आपण सगळे वाक्य इंग्रजीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने बदलणार आहोत। पहा तुम्ही पण बदलू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर। दुसरं वाक्य आहे विजयने गणेशला 50,000 रुपये दिले होते। तर दिले आणि दिले होते याच्यामध्ये बदल आहे बघा। गणेश विजयला 50,000 रुपये देईल। आता तिन्ही वाक्यातला काळ पण सांगणार आणि इंग्रजीमध्ये पण बदलून दाखवणार। अतिशय सोपी पद्धत सांगतो बघा। आता पहिलं वाक्य बनवूया। विजयने वाक्याचा पहिला शब्द त्याला द्या 1 क्रमांक, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे आणि त्याला द्यायचा 2 क्रमांक। इथून मागे कितीही मोठं वाक्य असू द्या उलट क्रमाने क्रमांक देता यायचं बघा। 50,000 रुपये 3 क्रमांक, गणेशला 4 क्रमांक। चला बनवूया अगोदर पहिलं वाक्य। 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकालाच लिहून घ्यायचा। इथं इंग्रजीमध्ये विजयने म्हणून लिहायचं आहे विजय, VIJAY विजय। आता 2 क्रमांक इथे दिला आहे म्हणून हा शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचा। आता दिले, दिले म्हणजे गेव, लक्षात ठेवा। देणे म्हणजे गिव आणि दिले म्हणजे गेव। बघा GAVE गेव हे गिवचं दुसरं रूप आहे, यालाच भूतकाळी रूप असंही म्हणतात। म्हणजेच या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आहे हे लक्षात ठेवा। इंग्रजीमध्ये सांगायचं तर सिंपल पास्ट टेन्स। बघा तिसरा शब्द आहे 50,000 रुपये। 50,000 रुपयाला काय म्हणू आपण 50,000 रुपीज। बघा 50,000 रुपीज। 4 नंबरचा शब्द आहे गणेशला। आता इथं फक्त जर गणेश असतं तर आपण गणेश लिहिलं असतं, परंतु गणेशला असल्यामुळे टू गणेश, टू गणेश नाव असेल तर पहिलं अक्षर पहिल्या लिपीमध्ये लिहायचं, ही पण गोष्ट लक्षात असू द्या। चला दुसरं वाक्य बनवूया। विजयने गणेशला 50,000 रुपये दिले होते। आता या दिले आणि दिले होते मध्ये काय बदल आहे ते पण सांगतो बघा। विजयने 1 क्रमांक, डायरेक्ट जायचं शेवटच्या शब्दाकडे, होते 2 क्रमांक, दिले 3 क्रमांक, 50,000 रुपये 4 क्रमांक आणि गणेशला 5 क्रमांक। चला बनवूया वाक्य। आता बघा इथं मी तुम्हाला सांगितलं सिंपल पास्ट होता पहिल्या वाक्यामध्ये। आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा पूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळ दिले होते। मग ते इंग्रजीत कसं होईल बघा। विजयने साठी लिहा विजय, VIJAY विजय, विजय। नंतर होते, होतेसाठी हॅड पूर्ण भूतकाळ आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे म्हणून हॅड। दिले गिव्हन मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बघा हॅड गिव्हन, गिव, गेव, गिव्हन, लक्षात ठेवा। नंतर 50,000 रुपये 4 क्रमांकाचा शब्द आहे 50,000 THOUSAND 50,000 रुपीज। आणि गणेशला टू गणेश, टू गणेश। बघा एवढ्या सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य आपण बनवू शकतो आणि बोलूही शकतो। तिसरं वाक्य बघा देईल, साधा भविष्यकाळ। देईल म्हणजे पुढे होणार आहे म्हणून भविष्यकाळ, तोही साधा भविष्यकाळ। बघा क्रमांक देऊन घेऊ 1 पहिल्या शब्दाला 1, शेवटच्या शब्दाला 2, उलट क्रमाने क्रमांक द्यायचे। इथं 3 50,000 रुपयाला आणि विजयला 4। बघा आधी विजयने दिले होते, आता गणेश वापस देईल। बघा गणेशला गणेश लिहून घ्या GANESH गणेश। देईल भविष्यकाळ आहे म्हणून गणेशच्या पुढं विल लिहा, साधा भविष्यकाळ आहे म्हणून विल लिहायचं। आणि देईल गिव मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप विल गिव म्हणजे देईल 50,000 रुपये 50,000 रुपीज। विजयला 4 नंबरला टू विजय, टू विजय। पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो, बोलूही शकतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी शेअर करू शकता। धन्यवाद।